नमस्कार। नक्कीच मी आता प्रचार करत असताना प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळत आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे। लोकांना परिवर्तन पाहिजे या दृष्टिकोनातून 100% आमचा विजय नक्कीच आहे। महाविकास आघाडीचाच विजय होईल हे आम्हाला आता चित्र दिसायला लागलेलं आणि हे होणारच आहे। माननीय प्रशांतजी यादव साहेब हे आमदार म्हणून 100% निवडून येतील। खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळतोय। हा जो प्रतिसाद मिळतो आहे तर प्रशांत यादव यांच्या कोणत्या कामाने लोक आकर्षित होत आहेत? वाशिष्ठी डेअरी हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यामुळे तेथील लोकांना, स्थानिक लोकांना, असं नाही की बाहेरचे कोणी लोक आली आहेत, स्थानिक लोकांना असेल, महिलांना असेल, त्यांच्या हाताला काम मिळालंय। जी लोक, जी मुलं असतील, 10वी झाली की मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी जातात, छोटे छोटे नोकऱ्या करतात। तर त्यापेक्षा त्यांच्या एक आपल्या आईवडिलांबरोबर राहून, आपल्या कुटुंबाबरोबर राहून त्यांना रोजगार मिळालाय। हक्काचा रोजगार माननीय प्रशांतजी यादव साहेब यांनी त्यांना दिलाय। हे परिवर्तन त्यांनी जर आमदार होण्याच्या आधी केलंय तर नक्कीच आमदार झाल्यावर ते कुठच्या स्टेजला येथील लोकांना, इथल्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक लोकांना आणखी कोणते कोणते नवीन प्रकल्प आणून त्यांना रोजगार उत्पन्न करून देतील ही आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला तो विश्वास आहे। यादव निवडून आले तर त्यांच्याकडून प्रथम मतदारसंघात कोणत्या कामाची अपेक्षा कराल? पहिले जे रस्त्याचं काम आहे हे खड्डे आहेत, तर माझ्यासारखी एखादी महिला असेल, ती जर गाडी चालवताना जे अपघात होतात ना, जे मुलांचे अपघात होतात, ते इतके भयानक होतात की हे रस्त्याची काय हालत आहे। प्रामुख्याने रस्ता हे आपलं पहिलं काम असेल। आपल्याला आणखी काही समस्या ग्रामीण भागामध्ये प्रचार करताना जाणवल्यात का? नक्कीच जाणवलेत मला, कारण मी विधानसभेमध्ये आता प्रचार करत फिरत असताना मला तेथील लोकांनी, तेथील महिलांनी काही त्यांच्या व्यथा मांडल्या। मगाशी तुम्ही मला एक प्रश्न विचारलात की पहिलं काम काय असेल, मी सांगितलं रस्ता। गावामध्ये जे रस्ते आहेत ते रस्ते एकीकडे डांबरीकरण आहे तर एकीकडे शॉर्टकट म्हणजे जवळचा रस्ता, एखादी महिला जर प्रेग्नंट असेल तिला नेण्यासाठी जर रस्ता असेल तर तिथे गेलात ना तर खडी, नुसती खडी आणि माती आहे, म्हणजे आम्हाला सुद्धा चालताना त्याच्यावर त्रास होतोय। तर एखादा आजारी पेशंट असेल, एखादी प्रेग्नंट महिला असेल तर त्यांना कसं नेता येईल, म्हणजे ही व्यथा त्यांनी आमच्याजवळ मांडल्या। शाळेतल्या माझ्या मुली आहेत, युवती आहेत, काही किलोमीटर त्यांना चालावं लागते, पावसाळ्यामध्ये त्यांचे प्रचंड हाल होतात। जी मुलगी एखाद्या शाळेत किंवा कॉलेजला जाते तर आज त्या घरातील महिला, माझी मुलगी सुरक्षित कशी येईल, ह्या पावसातनं, ह्या उन्हातनं, ह्या एवढं किलोमीटर अंतर चालून ही ती महिला वाट बघत असते। कारण आता घटनाच आपल्याकडे ह्या सरकारच्या काळामध्ये अशा घडलेल्या आहेत की महिलांची झोपच उडाली आहे। तिसरा प्रश्न माझा असा आहे, पाणी व्यवस्था। आज आपल्याकडे जी धरणं आहेत त्यातनं काहीतरी पाण्याची पूर्ण व्यवस्था त्या महिलेच्या घरापर्यंत कशी जाईल हा प्रयत्न नक्की होईल। कारण माझी महिला किती शिकलेली असेल, काही असेल, तर पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन ती महिला वनवन आपल्या कुटुंबासाठी फिरत असते। म्हणजे किती शिकली तरी ती महिला डोक्यावर हंडा घेते निव्वळ पाण्यासाठी। ती एक वनवन माझ्या महिलांची थांबेल। रमेशभाई कदम असतील, यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी कार्य करते, त्यांच्या मार्गदर्शन मला नेहमीच असतं। माझा मतदाराला